पुरुषोत्तम मास महात्म्य कथा अध्याय पहिला. सनातन धर्माच्या दिव्य परंपरेत पुरुषोत्तम मासाला एक अद्वितीय आणि असाधारण महत्त्व आहे. हा पवित्र महिना केवळ पंचांगातील एक अतिरिक्त कालावधी नसून तो भगवान श्री हरी विष्णूच्या असीम कृपेचे प्रतीक मानला जातो. जेव्हा कधी काळाच्या आणि गणिताच्या चक्रात असंतुलन निर्माण होते, तेव्हा धर्माचा आणि आध्यात्मिक साधनेचा मार्ग बळकट करण्यासाठी हा पवित्र महिना प्रगट होतो. आज आपण पुरुषोत्तम मास कथेचा अध्याय पहिला याची महती आणि सारांश जाणून घेणार आहोत. अध्याय 1. कथनाचा सारांश. भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या वृंदावनचे स्वामी भगवान पुरुषोत्तम यांना वंदन करून या पवित्र कथेची सुरुवात होते. भगवान नारायण, नरनारायण, देवी सरस्वती आणि महर्षी व्यास यांचे स्मरण करून कथन पुढे सरकते. नैमिषारण्याच्या पवित्र वनात अनेक महान ऋषीमुनी आणि संत जमले होते. ते वेदाचे जाणकार, तपस्वी, ब्रह्माची भक्ती करणारे आणि सर्व जीवांच्या कल्याणासाठी समर्पित होते. जगाच्या उन्नतीसाठी एक महान यज्ञ करणे आणि जीवांना सांसारिक दुःखातून मुक्त करू शकणारे दिव्य ज्ञान प्राप्त करणे हा त्यांचा उद्देश होता. त्याच वेळी महान कथाकार आणि धर्मग्रंथाचे जाणकार सूतजी आपल्या तीर्थयात्रेदरम्यान तेथे आले. त्यांचे रूप तेजस्वी आणि दिव्य होते. शांत, शिस्तबद्ध, ईश्वराच्या नामात मग्न आणि आध्यात्मिक तेजाने तळपत असलेल्या त्यांच्या रूपाने सर्वांच्या मनात आदराची भावना निर्माण झाली. त्यांना पाहून ऋषी आदराने उठले. त्यांनी त्यांना योग्य आसन दिले आणि विनंती केली, हे सूतजी, आपण सर्व शास्त्राचे जाणकार आहात. कृपया आम्हाला अशी एक कथा सांगा जी आध्यात्मिक साराने परिपूर्ण, मानवजातीसाठी हितकारक आणि जीवात्म्यांना सांसारिक अस्तित्वाचा सागर पार करण्यास मदत करणारी असेल. त्यांच्या विनंतीने प्रसन्न होऊन सूतजींनी कथन सुरू केले. त्यांनी सांगितले की पवित्र तीर्थक्षेत्रामधून प्रवास करत असताना त्यांनी गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी आणि नर्मदा यासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान केले होते आणि देवता व पूर्वजांनी पूजा केली होती. या प्रवासामुळे त्यांचे मन अधिकच शुद्ध आणि शांत झाले होते. आपल्या प्रवासादरम्यान ते हस्तिनापूरला पोहोचले, जिथे त्यांना समजले की राजा परीक्षितने आपल्या राज्याचा त्याग केला असून तो गंगेच्या काठावर तपश्चर्या करत आहे. सूतजी देखील तिथे गेले आणि त्यांनी कठोर तपस्या करणाऱ्या ऋषी, योगी आणि तपस्वीचा एक विलक्षण मेळावा पाहिला. त्याच क्षणी एक दिव्य घटना घडली. महर्षी व्यासांचे ज्ञानी पुत्र श्री शुक्रदेवजी तेथे अवतरले. दिसायला तरुण असूनही त्यांच्यामध्ये अतुलनीय ज्ञान आणि वैराग्य होते. सांसारिक मोहापासून मुक्त आणि ब्रह्मामध्ये लीन असलेल्या त्यांच्या दिव्य उपस्थितीने संपूर्ण सभा उजळून निघाली. सर्व ऋषी आदराने उठले आणि त्यांनी त्यांना एका उच्च सन्मानाच्या आसनावर बसवले. संतांनी वेढलेले शुकदेवजी ताऱ्यामधील चंद्राप्रमाणे तेजस्वी दिसत होते आणि प्रत्येकजण त्यांच्या मुखातून वाहणाऱ्या दिव्य ज्ञानाच्या अमृताची आतुरतेने वाट पाहत होता. येथे पुरुषोत्तम मास महात्म्य कथा अध्याय 1 याचे कथासारांश संपले. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.